नमस्कार, मी डॉक्टर महाडिक. यापूर्वी आपण परिपूर्ण आरोग्य समजून घेताना आरोग्य म्हणजे फक्त शरीर निरोगी असणे एवढेच नसून त्यामध्ये फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, सोशल हेल्थ आणि स्पिरिच्युअल हेल्थ या चारही गोष्टींचे संतुलन महत्त्वाचे असते हे समजून घेतलेले आहे. या व्हिडिओमध्ये समजून घेऊया परिपूर्ण आरोग्याचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा स्तंभ म्हणजे मेंटल हेल्थ म्हणजेच मानसिक आरोग्य. माझ्या लाईफ हेल्थ फूड बाय डॉक्टर महाडिक या चॅनेलवर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये परिपूर्ण आयुष्य, परिपूर्ण आरोग्य आणि परिपूर्ण आहार या संदर्भातील शास्त्रीय आणि व्यावहारिक आणि रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी माहिती अगदी सोप्या शब्दामध्ये समजावून सांगितली जाते. म्हणून परिपूर्ण आरोग्य शिकण्यासाठी आणि आयुष्य अधिक आनंदी आणि संतुलित करण्यासाठी लाईफ हेल्थ फूड बाय डॉक्टर महाडिक हा चॅनेल लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि या विषयासंदर्भातल्या तुमच्या शंका कमेंटमध्ये नक्की विचारा. एक व्यक्ती आहे जी बाहेरून दिसताना अगदी शांत दिसते. ती व्यक्ती व्यवस्थित बोलते, चांगले नीटनेटके कपडे घालते, स्वतःची सर्व कामेसुद्धा व्यवस्थित करत असते. लोकांच्या मध्ये वावरत असताना वागणे अगदी छान असते. एकंदरीत ही व्यक्ती बाहेरून दिसताना सुस्वभावी आहे, छान आहे असेच वाटते. परंतु याच व्यक्तीला ज्या वेळेला प्रश्न केला जातो की तुम्ही आनंदी आहात का, त्यावेळी या व्यक्तीचे अगदी स्पष्ट उत्तर असते की नाही, मी अजिबात आनंदी नाही. मी आतून पूर्ण थकून गेलेलो आहे. विचार करून माझे डोके पूर्ण बधीर झालेले आहे. आतल्या आत प्रचंड चिडचिड होते. काहीही विशेष कारण नसताना सतत भीती वाटते, निराश वाटते. उत्साह उल्हास अजिबात नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये आनंद वाटत नाही. किंबहुना जगण्याचाच उत्साह राहिलेला नाही आणि फक्त दिवस ढकलणे सुरू आहे. म्हणजेच वरून दिसताना हा व्यक्ती आजारी दिसत नाही, परंतु आपल्याला आणि कोणालाच न दिसणारे परंतु शरीरामध्ये प्रत्यक्ष असणारे मन मात्र अगदी कोलमडलेले आहे, खचलेले आहे किंवा आजारी आहे. कारण त्या व्यक्तीची सतत धावपळ सुरू आहे. या व्यक्तीच्या आयुष्यात अगदी शालेय जीवनापासून ते सध्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये सुद्धा प्रचंड स्पर्धा आहे. त्याचा मनावरती खूप ताण आहे. याच व्यक्तीला सतत आर्थिक ताण आहे. याच व्यक्तीला कौटुंबिक समस्या किंवा नातेसंबंधातील ताण आहे. हा व्यक्ती कामामुळे वेळेवर झोपू शकत नाही आणि याच व्यक्तीला पुढच्या भविष्याची सुद्धा प्रचंड चिंता आहे. आणि मग या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून या व्यक्तीचे मानसिक आरोग्य बिघडलेले आहे. मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्याची व्याख्या. मानसिक आरोग्याची व्याख्या समजून घेताना परिपूर्ण मानसिक आरोग्य म्हणजे व्यक्तीचे मन आणि त्याच्या सर्व भावना म्हणजे इमोशन्स, त्या व्यक्तीची निर्णय घेण्याची क्षमता व कोणतीही परिस्थिती हाताळण्याची क्षमता, या सर्व गोष्टी समतोल असणे म्हणजेच समस्थितीत असणे आणि कार्यक्षम असणे म्हणजेच मानसिक आरोग्य उत्तम आहे असे आपण म्हणू शकतो. अजून सोप्या भाषेमध्ये मानसिक आरोग्य समजून घेताना नंबर 1 मन शांत आहे. नंबर 2 विचार स्पष्ट आहेत. नंबर 3 सर्व भावना नियंत्रणामध्ये आहेत. नंबर 4 छोट्या छोट्या गोष्टींनी पूर्णपणे तुटून जात नाही. नंबर 5 आयुष्यात उत्साह, आनंद आणि जगण्याची इच्छा टिकून आहे. नंबर 6 नाती व्यवस्थित सांभाळण्याची क्षमता आहे. आणि सर्वात महत्त्वाचे नंबर 7 स्वतःबद्दल समाधान आणि स्थिरता आहे. या सर्व गोष्टी मिळवून परिपूर्ण मानसिक आरोग्य तयार होते. म्हणजेच मनामध्ये सतत भीती नाही, अतिविचार नाहीत, अनावश्यक ताण नाही, झोप व्यवस्थित लागते, मन शांत राहते,
कामामध्ये लक्ष लागते आणि जीवनामध्ये आनंद आणि समाधान जाणवते. अशा सर्व गोष्टी मिळून मानसिक आरोग्य ठरते. मानसिक स्वास्थ्य आणि इमोशनल हेल्थ म्हणजेच भावनिक आरोग्य. ज्याप्रमाणे संपूर्ण शारीरिक आरोग्यामध्ये सर्व शरीराचा फिटनेस जसा गरजेचा असतो, तरीसुद्धा त्यामध्ये मसल फिटनेस हा जसा खूप महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे परिपूर्ण मानसिक आरोग्यामध्ये आपले भावनिक आरोग्य म्हणजे इमोशन्स हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. भावनिक आरोग्य म्हणजे आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व भावना, जसे आनंद, प्रेम, उत्साह, समाधान या सर्व सकारात्मक भावना, तसेच राग, दुःख, भीती, चिंता, मत्सर, निराशा, तणाव किंवा एकटेपणा या सर्व नकारात्मक भावनांना योग्य पद्धतीने समजून घेण्याची, स्वीकारण्याची आणि संतुलित पद्धतीने व्यक्त होण्याची क्षमता होय. कारण माणूस असल्यामुळे भावना निर्माण होणे हे पूर्णपणे नैसर्गिकच आहे. परंतु त्या भावनांनी पूर्णपणे वाहवत न जाता रागामध्ये नियंत्रण राखणे, दुःखामध्ये पूर्णपणे तुटून न जाणे, भीती आणि चिंतेमध्ये सुद्धा स्थिर राहणे, आनंदामध्ये सुद्धा संतुलन राखणे आणि परिस्थितीनुसार मनाला पुन्हा शांत आणि स्थिर करण्याची क्षमता म्हणजेच उत्तम भावनिक आरोग्य असे आपण म्हणू शकतो. त्यामुळे भावनिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीचे निर्णय स्पष्ट असतात, त्या व्यक्तीचे कामामध्ये लक्ष लागते, त्या व्यक्तीचे नातेसंबंध सुद्धा उत्तम असतात आणि आयुष्यामध्ये स्थिरता असते. म्हणजेच इमोशनल हेल्थ हा मेंटल हेल्थमधील अतिशय महत्त्वाचा भाग असतो. मानसिक आरोग्य बिघडण्याची कारणे. सध्याच्या काळाचा विचार करताना आरोग्य बिघडवणाऱ्या कारणांमध्ये शारीरिक कारणांचा म्हणजे चुकीचे खाणेपिणे आणि वागणे याचा दुसरा क्रमांक लागतो आणि मानसिक कारणांचा मात्र पहिला क्रमांक लागतो, हे अत्यंत कटू सत्य आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या अगदी मुख्य कारणांमध्ये सततची धावपळ, सततचा प्रवास, रात्री उशिरापर्यंत जागरण, अपूर्ण झोप, कामाचा तीव्र ताण, आर्थिक चिंता, कौटुंबिक वाद आणि नात्यामधील तणाव, एकटेपणा, सतत स्वतःची इतरांशी तुलना, प्रचंड स्पर्धा आणि त्यामुळे सतत येणारे अपयश आणि भरीसभर म्हणून सोशल मीडियाचा अतिवापर. मानसिक स्वास्थ्य बिघडवणारी ही कारणे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अगदी मनापासून व्यक्त होण्यासाठी मित्र नाही किंवा इतर कोणताही भावनिक आधार नाही, समजून घेणारे, ऐकून घेणारे कोणीही नाही आणि मग या सर्व कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून मानसिक स्वास्थ्य बिघडते. मानसिक आरोग्य बिघडण्याची लक्षणे. ज्या वेळेला मानसिक आरोग्य बिघडायला सुरुवात होते त्यावेळी सगळ्यात आधी मन शांत राहत नाही, म्हणजेच मानसिक अस्वस्थपणा खूप वाढतो. डोक्यामध्ये ओव्हर थिंकिंग म्हणजे अतिविचार सुरू राहतात. अगदी डोके बधीर होईपर्यंत विचार करून सुद्धा निर्णय घेता येत नाही. अगदी छोट्या गोष्टींचा सुद्धा मनावर प्रचंड ताण येतो. चिडचिड खूप वाढते किंवा रागावरती नियंत्रण राहत नाही. हळवेपणा सुद्धा वाढतो. वारंवार रडायला येते. काम किंवा कष्ट करण्याची कार्यक्षमता पूर्ण ढासळते. कायम आळसावल्यासारखे, मरगळल्यासारखे किंवा तंद्रीमध्ये असल्यासारखे वाटते. शांत चित्ताने झोप लागत नाही किंवा झोपच लागत नाही आणि कितीही झोप काढली तरीही झोप कमीच आहे असे वाटते, म्हणजे झोपेचे अजिबात समाधान मिळत नाही. कालांतराने मानसिक स्वास्थ्य ढासळण्याचे शारीरिक स्वास्थ्यावर सुद्धा परिणाम होतात. सतत डोकेदुखी, प्रचंड थकवा, संपूर्ण अंग दुखते, ठणकते, भूक लागत नाही किंवा ओव्हर इटिंग म्हणजे ओव्हर क्वांटिटीमध्ये खाल्ले जाते किंवा बिंज इटिंग म्हणजे खूप खाऊ जास्त होते. काहीही चटपटी खाल्ले तरीसुद्धा जिभेला अजिबात समाधान मिळत नाही. पचनसंस्था सुद्धा मंदावते. त्यामुळे आम्लपित्त, गॅसेस व बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. पोट कायम अस्वस्थ किंवा जड गच्च भरल्यासारखे वाटते.
पाल्पिटेशन म्हणजे हृदय खूप धडधडते, भीती वाटते, श्वास अडकतोय किंवा श्वास कमी पडतोय असे वाटते. ही सर्व लक्षणे मानसिक आरोग्य बिघडण्याची सुरुवातीची लक्षणे असतात. परंतु पुढे जाऊन कालांतराने एन्झायटी म्हणजे प्रचंड भीती, डिप्रेशन म्हणजे नैराश्य आणि त्यामुळे मग अल्कोहोल यासारखी व्यसने लागणे, परत त्याचा परिणाम म्हणून नात्यामध्ये तणाव येणे आणि मानसिकता पूर्ण ढासळून अगदी आत्महत्येचे विचार येणे इथपर्यंत अनेक मानसिक समस्या तयार होतात. मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठीचे उपाय. मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सुद्धा अगदी 100 गोष्टी सांगता येतील. परंतु त्यापैकी सर्वात आधी पहिले पाऊल म्हणजे आपली दिनचर्या म्हणजेच लाईफस्टाईल सांभाळणे. ही गोष्ट मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे. जोपर्यंत लाईफस्टाईल प्रॉपर नाही तोपर्यंत इतर उपाय म्हणजे मेडिटेशन किंवा अगदी तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून समुपदेशन घेणे, काउन्सिलिंग करणे किंवा मानसिक आजारांचे वैद्यकीय उपचारसुद्धा अपूर्णच पडतात. म्हणून नंबर 1 पुरेशी झोप आणि वेळेवर झोप. नंबर 2 नियमित व्यायाम आणि योग्य शारीरिक हालचाल. नंबर 3 योग्य, सकस आणि संतुलित आहार. नंबर 4 विनाकारणाची अतिदगदग टाळून मनाला आणि मेंदूला गरजेची विश्रांती. नंबर 5 आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत सुसंवाद ठेवून स्वतःला व्यक्त करणे, आपल्या भावना शेअर करणे. नंबर 6 मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिरेक टाळणे. आणि सर्वात महत्त्वाचे नंबर 7 स्वतःची शारीरिक आणि मानसिक क्षमता ओळखून त्यानुसार आयुष्याचे उद्दिष्ट ठेवून शांत चित्ताने, स्थिर चित्ताने, मनपूर्वक आयुष्याला सामोरे जाणे. ही गोष्टसुद्धा तितकीच महत्त्वाची असते. गोल्डन व्हॅल्यू बाय डॉक्टर महाडिक. सध्याच्या काळामध्ये शारीरिक आरोग्य बिघडल्यामुळे वेगवेगळे आजार तयार झाल्यामुळे माणसाचे काम थांबते. त्यामुळे मग शारीरिक आजार बरा करण्यासाठी त्वरित प्रयत्न केले जातात. परंतु कोणत्याही मानसिक त्रासामुळे किंवा लक्षणामुळे माणसाचे काम थांबत नाही. त्यामुळे त्याकडे शक्यतो दुर्लक्षच केले जाते. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणताही मानसिक त्रास होत असेल तर बहुतांशी लोकांची तो त्रास लपवून ठेवण्याची वृत्ती आढळते आणि मग त्याचे उपचार करणे ही तर खूप दूरचीच गोष्ट. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना अगदी कळकळीचे सांगणे म्हणजे परिपूर्ण आरोग्याचा विचार करताना शारीरिक स्वास्थ्याबरोबर आपले मानसिक स्वास्थ्यसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे आणि मानसिक लक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मन अस्वस्थ म्हणजेच शरीर अस्वस्थ आणि त्यामुळे संपूर्ण आयुष्य अस्वस्थ.